माझं नाव अर्जुन आहे. जर तुम्ही माझा चेहरा, माझी कार, माझा बंगला आणि माझा पोशाख पाहिलात तर कदाचित तुम्हाला वाटेल की हा माणूस म्हणजे यशाचं चालतं बोलतं उदाहरण आहे. पण सत्य हे आहे की मी आतून रिकामा आहे. एक वाईट माणूस. या विनाशाची सुरुवात कुठून झाली आज मी तुम्हाला सांगतो. आम्ही तिघं भावंड होतो. मी सर्वात मोठा, माझा धाकटा भाऊ विकास आणि सर्वात लहान बहीण काव्या. वडील सरकारी शाळेत शिक्षक होते. कडक नव्हते पण तत्वांशी समझोता करत नसत. आई कायम घरकामात व्यस्त असायची. लहानपणी मी खूप हुशार होतो. अभ्यासात नेहमी पहिला असायचो. पण एक स्थिरता होती जी हळूहळू आतला राग निर्माण करत होती. विकास मात्र आईचा लाडका होता. ती म्हणायची की विकास माझ्या हृदयाचा तुकडा आहे. ती त्याला छातीशी कवटाळायची. मी शांतपणे ते पाहायचो, माझ्या मनात जळणाऱ्या असह्य आगीसोबत. एक दिवस होळीच्या दिवशी आईने विकासला मिठाई दिली. काव्यालाही दिली. जेव्हा मी हात पुढे केला ती हसून म्हणाली, तू मोठा झालायस, स्वतःच्या हाताने घे. मीही हसलो. पण आत एक रेषा कोरली गेली होती. कदाचित तो विनोद होता पण माझ्यासाठी ती जखम होती. मी दिवस रात्र अभ्यास केला. शाळेत पहिले क्रमांक मिळवले. शिक्षकांची स्तुती मिळवली. पण घरी विकासने हिंदीत 60 गुण मिळवले होते तर आईने अभिमानाने म्हणाली, माझा मुलगा खूप हुशार आहे. पण माझ्या 97% फक्त एक किरकोळ स्मितहास्य. हायस्कूलनंतर मी ठरवलं होतं की आता या घरातून बाहेर पडायचं, स्वतःचं स्वप्न उभारायचं. मी मुंबईत आलो. दिवसा कॉलेज आणि रात्री काम करत असे. सुरुवातीला खूप संघर्ष केला पण नंतर मला यश मिळालं. स्वतःचं ऑफिस झालं, टीम मोठी झाली, मोठे क्लायंट्स मिळाले. मी सगळं काही स्वतःच्या ताकदीने आणि डोक्याने मिळवलं होतं आणि 2 वर्षांनी गावाला परतलो. आईने मला भरभरून आशीर्वाद दिला. पण वडिलांनी विकासच्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, पहा विकास, तुझा भाऊ किती मेहनती आहे, त्याच्यासारखा तूही शिक. मी हसून मान डोलावली पण आतून कोसळत होतो. विकास आता कॉलेजमध्ये शिक्षक होता. एक दिवस त्याचा मला कॉल आला, भाऊ कोचिंग सेंटर सुरू करायचं इच्छितो, मार्गदर्शन करशील का मला? मी हो असं म्हटलं. पण नंतर कधीच त्याला कॉल केला नाही. मी लग्नही केलं होतं. ती श्रीमंत घरची मुलगी होती. मी घरापासून एवढं दूर गेलो की माझ्या सख्ख्या भावाच्या विकासच्या लग्नालाही मी गेलो नाही. त्याचा मला फोन आला होता, भाऊ तू नाही आलास तर कसं होईल? पण मी व्यस्त असल्याचा बहाणा केला. काळ असाच पुढे सरकत गेला. एक दिवस विकासचा मला कॉल आला आणि तो म्हणाला, भाऊ बाबांना मेंदूचा ट्यूमर आहे, ऑपरेशनसाठी खूप पैसे लागतील. पण मी त्याला उत्तर दिलं, मी सध्या खूप अडचणीत आहे. तर तो म्हणाला, ठीक आहे भाऊ, मी काहीतरी पाहतो. काहीच दिवसांनी मला माझ्या लहान बहिणीचा काव्याचा कॉल आला. ती म्हणाली, भाऊ बाबा गेले. पण मी काहीच व्यक्त न होता गप्प बसलो आणि ऑफिसमधलं काम सुरू ठेवलं. मी माझ्या बाबांच्या अंत्यसंस्कारालाही गेलो नाही. काही महिन्यांनी मला माझ्या आईच्या मृत्यूची बातमी आली. यावेळी मात्र मी तिच्या अंत्यसंस्काराला हजर होतो. विकास तिथे शांतपणे उभा होता. त्याचे डोळे थकलेले पण चेहऱ्यावर शोकाची लकीर नव्हती. तर एक स्वीकार होता. नंतर थोड्याच दिवसांनी मला विकासचा पुन्हा कॉल आला, भाऊ आईबाबांच्या उपचारासाठी घेतलेलं कर्ज खूप वाढलंय. त्यांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी घर गहाण ठेवलं होतं. काही मदत करशील का? मी म्हणालो, विकास मग ते घर विक आणि माझा वाटा सुद्धा तुलाच घे. त्यावर तो म्हणाला, धन्यवाद भाऊ. एवढंच बोलून त्याने फोन ठेवून दिला. एक दिवस मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला, विकास यापुढे आता नाही. पण मला याचा नीट अर्थ लागला नाही म्हणून मी मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत राहिलो. ना काही भावना होत्या ना काही श्वासाची धडधड. मग मी फाईल उघडली आणि पुढच्या मीटिंगसाठी तयारी केली. मी ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये बसलो होतो. लोक प्रेझेंटेशनमध्ये गुंतलेले होते. मी चेहऱ्यावरचा घाम टिपत पाण्याचा एक एक घोट घेत होतो. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा पत्नीने दार उघडलं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. तिने थरथरत्या आवाजात सांगितलं, काव्याचा फोन आला होता. विकासचा अपघात झाला आहे आणि तो घटनास्थळीच गेला. माझ्या ओठातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, अरे बापरे. मी शूज काढले, कोट टेबलवर ठेवला आणि ऑफिसच्या फायली उचलून ठेवल्या. काही वेळाने आई वडिलांचा एक जुना फोटो हातात आला. फोटोच्या मधोमध विकास उभा होता. कायमच थोडंसं वाकलेला, नम्र हसणं,
त्याच्या चेहऱ्यावर होतं. दुसऱ्या दिवशी मी अंत्यसंस्कारासाठी गेलो. गावाचं वातावरण जड होतं. जुनं अंगण शांत होतं. विकासची बायको प्रिया एका कोपऱ्यात पांढऱ्या साडीत बसलेली. तिच्या मांडीवर जय अवघा 3 वर्षांचं लेकरू जमिनीकडे निर्विकार नजरेनं पाहत होतं. मी जवळ गेलो. काव्या मला पाहून गप्प उभी राहिली होती. क्रियाकर्म आटोपल्यावर लोक हळूहळू निघून गेले. मी प्रियाकडे पाहिलं. ती आपल्या लेकरासोबत झाडाखाली बसली होती. मी तिच्याजवळ गेलो. मला तिला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द गळ्याशी येऊन अडकले. रंजना काकू माझा हात धरत म्हणाल्या, मुला, आता विकास नाही. माझी मुलगी आणि नातू एकटे पडलेत. अजूनही कर्ज शिल्लक आहे. कुणीही त्यांना आधार देणारं नाही. मी नजर चोरत म्हणालो, काकू, माझ्या परीने काही होतं का ते पाहतो. घरी परतल्यावर मला पत्नीने विचारलं, तू मदत करणार का त्यांना? मी नजर टाळत म्हणालो, हो, पाहू आपण काहीतरी. पण त्या रात्री मला झोप लागत नव्हती. मला एक स्वप्न पडलं की दरवाजावर कोणीतरी ठोठावतंय. हळू आवाजात कोणीतरी म्हणतंय, भाऊ, आला आहात का? मी दचकून उठलो तर कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टचा जल्लोष सुरू होता. कॅमेरे, अभिनंदन, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह. पण माझ्या मनात एक मूक आवाज होता, भाऊ, आला आहात का? काही दिवसांनी रंजना काकूंचा फोन आला. अर्जुन, कर्जदार प्रियाच्या दारात येतायत. पैसे नाही तर घर जाईल असं म्हणतात. ती विधवा आहे. काहीतरी कर. मी शांतपणे उत्तर दिलं, काकू, माझ्या सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही. पण पाहतो मी काय होतं का ते. 1 आठवडा असाच निघून गेला. एक दिवस रंजना काकूंचा पुन्हा फोन आला. त्या म्हणाल्या, अर्जुन, प्रिया खूप अस्वस्थ आहे. ती म्हणते की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी फोन घेतला. दुसऱ्या बाजूने दबलेला आवाज आला, नमस्कार भाऊ. तिचा आवाज कंप पावत होता. मी म्हणालो, काय झालंय प्रिया? कर्ज अजून किती शिल्लक आहे? ती म्हणाली, मी घर विकलं आहे. आता भाड्याच्या खोलीत राहते. तुम्ही जर थोडं का होईना मदत केली असती तर. मी शांत झालो. मग मी म्हणालो, प्रिया, मी सरळ सांगतो, मी मदत करीन, पण एका अटीवर. दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. मग मी पुढे म्हणालो, आज रात्री माझ्या अपार्टमेंटला ये. कर्जाची बाब आणि पैसे तिथेच मिळतील. प्रतिउत्तरात प्रचंड शांतता होती. आणि अचानक फोन कट झाला. रात्री 10 वाजता रिसेप्शनचा फोन आला. सर, प्रिया मॅडम आल्या आहेत. प्रिया पांढऱ्या साडीत डोकं खाली घालून जयला हातात धरून आली होती. मी तिला बसायला सांगितलं, पण ती उभी राहिली. मी म्हणालो, प्रिया, मी आनंदी आहे की तू आलीस. तिने काही न बोलता माझ्या गालावर जोरदार थप्पड लगावली. खोलीत सन्नाटा पसरला. तिचा आवाज घुमला, माझा नवरा तुम्हाला मोठं होताना पाहत होता. तुम्ही त्याचा भाऊ आहात ना? पण माझ्या असहाय्यतेचा अशा सौद्यात रूपांतर का केलं? जय घाबरलेल्या डोळ्यांनी आम्हाला बघत होता. तुमच्याकडे सर्व काही आहे, पण आत्मसन्मान नाही. आता हे प्रकरण सगळे ऐकतील. त्यानंतर गाव निर्णय घेईल. आणि मग ही प्रकरण ग्रामपंचायतीत गेलं. सर्वजण माझ्याकडे रोखून पाहत होते. मी क्षणभर डोळे मिटले. मग शांतपणे उत्तर दिलं, मी तयार आहे. जे काही विचारायचं आहे ते विचारा. मला शिक्षा द्या. प्रिया शांतपणे उभी होती. रंजना काकू तिला बाजूला घेऊन गेल्या. गावाच्या मोठ्या सभेत पंचायतीची बैठक सुरू झाली. सरपंचींनी सांगितलं, अर्जुन हा एक प्रतिष्ठित घराण्यातला मुलगा आहे, पण त्याने आपल्या भावाच्या पत्नीबरोबर केलेलं कृत्य क्षम्य नाही. आता गावासमोर न्याय होईल. विकासच्या मुलाचा हक्क काय आहे हे ठरवायचं आहे. त्यावेळी गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती पुढे सरसावून म्हणाली, आम्ही ठरवलं आहे की अर्जुनच्या अर्ध्या संपत्तीवर विकासच्या मुलाचा हक्क असेल. उर्वरित हिस्सा अर्जुनच्या मुलासाठी ठेवला जाईल, जेणेकरून त्यांनाही त्याच्या चुकीचं ओझं समजेल. रंजना काकूने आवाजात वेदना दाटवत म्हटलं, विकासच्या कर्जाचं ओझं अजूनही शिल्लक आहे. माझी मुलगी एकटी कशी राहील? अर्जुनला ते सर्व फेडावं लागेल. मी डोळे खाली झुकवत उत्तर दिलं, ठीक आहे, मी सर्व काही स्वीकारतो. सरपंचींनी पुन्हा विचारलं, आणि तू केलेलं पापही स्वीकारशील का? मी निशब्दपणे मान हलवली, हो, मी स्वीकारतो. एवढ्यात एक वृद्ध गावकरी पुढे आला. त्याने माझ्या गालावर जोरदार थप्पड मारली. ही फक्त सुरुवात आहे. तू गुरकवला. त्यानंतर गावकऱ्यांनी मला ढकललं, जमिनीवर पाडलं. तरुण मंडळींनीही मला थप्पड मारल्या. माझ्यावर माती शिंपडली. मी काहीही बोललो नाही, ना माफी मागितली, कारण जे घडत होतं तेही माझ्या पापापुढे खूपच कमी होतं. शेवटी सरपंचींनी हात उंचावला, बस, आता याला पोलिसांच्या स्वाधीन करा. न्यायालयात शिक्षा ठरवली जाईल. प्रिया रंजना काकूंच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मी जमिनीवरून उठलो. अंगावरची माती झटकली आणि म्हणालो, मी सर्वस्वी कबूल करतो. तुरुंग, अपमान, शिक्षा, सर्व काही. काही तासांनी पोलीस आले.
आणि मला अटक करून लॉकअपमध्ये टाकलं. पण आश्चर्य म्हणजे पहिल्यांदाच माझ्या मनात शांतता होती. मी जयच्या नावावर संपत्तीचे पेपर साईन केले. विकासच्या कर्जाची परतफेड केली. आता फक्त तुरुंगवास उरला होता. पहिली रात्र विचित्र होती. 2 कैद्यांनी मला विचित्र नजरेने पाहिलं, जणू मी एखादा विशेष गुन्हेगार होतो. रात्री एकट्याने झोपण्याचा प्रयत्न केला, पण आतल्या काळ्याभोर आठवणींनी माझी झोप उडवली होती. दुसऱ्या दिवशी तुरुंगाचा अधिकारी मला म्हणाला, तुमच्या व्यवसायातून दरमहा येणारा नफा 3 भागात विभागला जाईल, तुमच्या 2 मुलांसाठी आणि विकासच्या जयसाठी. मी हळुवारपणे उत्तर दिलं, हे फक्त पैसे नाहीत, तर माझ्या चुकांचा पश्चाताप आहे. पहिल्या वर्षी तुरुंगाचं जगणं शिकत होतो. दुसऱ्या वर्षी वचनात रमलो. तिसऱ्या वर्षी लिहायला लागलो. दिवस मागे सरकत होते. कैद्यांच्या 4 भिंतींमध्ये माझा अहंकार जळून गेला होता. एके दिवशी एक कैदी म्हणाला, तुझ्याबद्दल ऐकलंय, तू मोठा माणूस होतास. मी फक्त हसलो आणि उत्तर दिलं, काही गुन्हे बाहेर दिसतात आणि काही आत दफन होतात. 7व्या वर्षी जेलरने सांगितलं, तुझ्या मुलीचं लग्न ठरलंय. जय ही शाळेत उजवा आहे. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. प्रत्येक दिवस एक तपस्या झाली होती. आणि अखेर 15 वर्षांनी सुटण्याचा दिवस आला. मी जेलच्या बाहेर आलो. कोणी माझ्या स्वागताला आलं नव्हतं. मी शहरात परत आलो. जुनं घर पाहिलं, पण ते दार बंद होतं. मग मी भाड्याच्या घरात गेलो आणि माझ्या ऑफिसचं काम पुन्हा हाताळू लागलो. व्यवस्थापकाने जयसाठी येणारे पैसे दाखवले. एक जुना फोटो हातात आला. मी आणि विकास लहानपणी एकत्र उभे होतो. तो फोटो मी जवळ ठेवला. 6 महिने झाले. आता माझा व्यवसाय पूर्वस्थितीत चालला होता. पैसे येत होते. मुलं मोठी झाली होती. बायको घरात होती, पण नातं नव्हतं. एक दिवस बायको म्हणाली, तुमच्याकडे सर्व काही आहे, पण तुम्ही रिकामे आहात. मी तिच्याकडे न पाहताच फक्त एवढंच म्हणालो, हो, कदाचित हे खरं आहे. एक दिवस प्रिया जयसोबत ऑफिसच्या बाहेर उभी होती. जयने मला पाहून विचारलं, काका, तुम्ही इतके दिवस कुठे होतात? मी हलकेच हसलो आणि म्हणालो, बाळा, तो एक लांब प्रवास होता, काहीतरी धडे शिकवण्यासाठी. पण मनातल्या मनात मी जाणत होतो की हा प्रवास बाहेरचा नव्हताच, तो माझ्या अंतर्मनातला होता. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.